नमस्कार. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट घेऊन येवो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. तर 19 मार्च रोजी गुढीपाडवा असणार आहे. तर या दिवशी 3 या स्त्रियांनी पूजा करायची नाही आहे. याचे अशुभ परिणाम पाहायला मिळतील आणि पश्चाताप देखील होईल. तर अशा कोणत्याच 3 स्त्रियांनी पूजा करायची नाही आहे, का करायची नाही आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. मराठी संस्कृतीतील 3.5 मुहूर्तापैकी एक हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला हा अत्यंत उत्साहाचा सण साजरा केला जातो. यंदा 2026 मध्ये हा सण पूजेचा मुहूर्त काय आहे आणि या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्यामागे काय कारण आहे हे देखील आपण थोडक्यात बघूयात. तर पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीची सुरुवात ही गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 6:52 सुरू होणार असून ही तिथी शुक्रवारी 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण हा गुरुवार 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. याच दिवसापासून मराठी शक संवत्सर 1948 आणि चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होत असते. गुढीपाडवा हा केवळ सण नसून नवीन आशा आणि ध्येयाचे प्रतीक आहे. या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने याला महत्त्व दिलेले आहे. पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली होती, म्हणून या दिवसाला सृष्टीचा पहिला दिवस असे देखील मानले जाते. त्याचबरोबर अजून एक अशी मान्यता आहे की रावणावर विजय मिळवून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते. ही देखील यामागची एक कथा आहे. त्यासोबतच गुढीला ब्रह्मध्वज असे देखील म्हणतात आणि ती घरावर उंच उभारणे म्हणजे विजयाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे प्रतीक होय आणि याचे स्वागत करणे देखील परंपरा आहे, म्हणून देखील याला खूप महत्त्व मानले जाते. गुढीपाडव्याला सकाळी आंघोळ झाल्यानंतर कडुलिंबाची पाने, खडीसाखर, जिरे, ओवा, मीठ एकत्र करून त्याचा प्रसाद खाल्ला जातो. यामागे धार्मिक आणि आयुर्वेदिक अशा दोन्ही अर्थांची सांगड घातलेली आहे. कडुलिंबाची चव कडू असते, साखर गोड असते. हे दोन्ही एकत्र खाणे म्हणजेच आयुष्यात येणाऱ्या कडू गोड अनुभवांना, सुखादुःखाला धैर्याने सामोरे जावे. यासोबतच जीवनात हे दोन्ही गोष्टीचे मिश्रण हे एक प्रसाद आपल्याला शिकवत असतो, म्हणून हा प्रसाद प्रत्येकानेच ग्रहण करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र महिन्यात ऋतू बदल होत असतो. थंडी संपून उन्हाळा सुरू होतो. अशा वेळी शरीरातील उष्णता वाढते आणि विविध संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. कडुलिंब हा रक्त शुद्ध करतो आणि शरीराची प्रतिकारक शक्ती देखील वाढवत असतो. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पानाचे सेवन केल्याने विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होत असते. त्याबरोबरच धार्मिक मान्यतेनुसार देखील याला विशेष महत्त्व आहे. कडुलिंबाच्या पानामध्ये वातावरणातील नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे घराला तोरण लावतानाही कडुलिंबाच्या पानाचा आवर्जून वापर केला जातो. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला हा सण साजरा कसा करायचा आहे हे बघूयात. कडुलिंबाच्या पानाला एवढे महत्त्व आहे म्हणून प्रत्येकानेच हा प्रसाद ग्रहण करायचा आहे. या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आहे. घरासमोर सुबक रांगोळी काढून मुख्य प्रवेशद्वारावर देखील आंब्याच्या पानाचे एक तोरण आवर्जून बांधायचे आहे, कारण मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे आणि आंब्याच्या पानाला विशेष महत्त्व आहे. यामुळे कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये येत नसते, म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकानेच घरावर आंब्याच्या पानाचे तोरण हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचे आहे. त्यासोबतच गुढीला नवीन वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, गाठी, फुलांचे हार घालून त्याची पूजा देखील केली जाते. 19 मार्च रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा क्षय आहे. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होईल. त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 नंतर कधीही तुम्ही गुढी उभारू शकता. केवळ गुढीच नाही तर पाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधीही तुम्ही अमावस्या संपल्यानंतर करावेत, जसे की पंचांग पूजन, गणपती पूजन हे देखील सकाळी 6:53 नंतरच करावे. तसेच याच तिथीला श्रीराम नवरात्र व वासंतिक नवरात्र देखील सुरू होत असते. त्या संबंधित विधी देखील तुम्ही 6:53 नंतरच करावेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेला ही तिथी क्षय झाली असली तरी तो दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास काही हरकत नाही. सोने, नवीन जागा, वाहन किंवा इलेक्ट्रिक वस्तू किंवा मग कोणतीही गोष्ट तुम्ही खरेदी करणार असाल तर अत्यंत शुभ हा दिवस मानला जातो. व्यवसायाचा शुभारंभ किंवा नवीन कराराची स्वाक्षरी करण्यासाठी देखील हा दिवस तुम्ही निवडू शकता.
अमावस्या समाप्तीनंतर गुढीपूजन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील 19 मार्च 2007 रोजी, 6 एप्रिल 2008 रोजी आणि 27 मार्च 2017 रोजी देखील अशाच प्रकारे अमावस्या संपल्यानंतर गुढी उभारण्यात आली होती. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करावे. आता आपण बघूयात, या 3 स्त्रियांनी चुकूनही पूजा करायची नाही. याचे अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात. तर आपण कोणताही सण साजरा करण्यापूर्वी त्याचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. या नियमांचे पालन करूनच तुम्ही जर सण साजरा केला तर अर्थातच तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरणही निर्माण व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळेच तुम्हाला काही नियम पाळायचे असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे हे चैतन्य, विजय आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे प्रतीक आहे. पारंपरिक समजुतीनुसार घरातील सदस्यांनी, विशेषतः स्त्रियांनी उत्साहाने गुढी उभी करावी असे सांगितले जाते. यामागे स्त्रीने स्वतःच्या घरात सुखसमृद्धीचे प्रतीक उभारावे असा दृष्टिकोन आहे. म्हणून स्त्रियांनी तर गुढी उभारायचीच आहे, विधिवत पूजा देखील करायची आहे. परंतु कोणत्या 3 स्त्रियांनी करायची नाही आहे हे आपण बघूयात. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असून या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. अनेक ठिकाणी महिला सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करतात, रांगोळी काढून, तांब्या, साडी, फुले लावून आणि विधिवत गुढीपाडवा साजरा करतात, गुढी उभारतात. गुढी उभारू नये असे म्हणणे धार्मिकदृष्ट्या आहारहीन मानले जाते. या दिवशी आवर्जून प्रत्येकाने गुढी उभारावी. सर्वात पहिली स्त्री आहे जिने पूजा करायची नाही आहे, ती म्हणजे जिचा मासिक धर्म सुरू आहे. तिने चुकूनही गुढीला स्पर्श देखील करायचा नाही आहे किंवा गुढीची पूजा करायची नाही आहे. घरामध्ये इतर कोणीही असतील तर त्यांनी गुढी उभारावी, त्यांनीच पूजा करावी. या स्त्रीने दुरूनच नमस्कार केला तरीही चालेल, परंतु गुढीला हात लावायचा नाही आहे. मराठी नववर्षाचा, चैतन्याचा आणि उत्साहाचा हा सण आहे. तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला नमस्कार करू शकता. दुरून नमस्कार करायचा आहे, फक्त पूजा करायची नाही आहे. त्यासोबतच दुसरी एक स्त्री जी मनामध्ये कटुता, वाईट विचार आणि दुसऱ्यांविषयी सतत नकारात्मक विचार करणारी असते, त्या स्त्रीने गुढी उभारायची नाही आहे. कारण गुढी हे सकारात्मकतेचे, चैतन्याचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. आणि सर्वांप्रती प्रेम, भाव, मनोभावे तुम्ही दुसऱ्यांशी चांगले असताल तरच त्याच व्यक्तीने जर गुढी उभारली तर तिच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद मिळते. तिच्या कुटुंबाला देखील सुख, समाधान, आनंद मिळत असते. अन्यथा तुम्ही लोकांविषयी जर वाईट विचार करून गुढीपाडवा साजरा केला तर तुम्हाला अशुभ परिणाम देखील पाहायला मिळतात आणि पश्चाताप करण्याची वेळ देखील तुमच्यावर येऊ शकते. कारण दुसऱ्याविषयी वाईट विचार जो करता तुम्ही तर त्याचे तुम्हाला आधी स्वतःला परिणाम भोगावे लागत असतात. आणि अशा नवीन वर्षाच्या या शुभ दिवशी चांगले संकल्प करून जर तुम्ही चांगल्या प्रकारे गुढी उभारली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये प्रथमतः सकारात्मक बदल घडेल. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक विचारच करून गुढी उभारायची आहे. कोणाविषयी वाईट विचार करत असाल किंवा दुसऱ्याविषयी द्वेष जर असेल तर त्या स्त्रीने गुढी उभारू नये. त्याचबरोबर अजून एक म्हणजे ज्या दिवशी स्त्रिया गुढी उभारणार आहे त्या दिवशी त्या स्त्रियांनी तामसिक आहाराचे सेवन करायचे नाही आहे. जसे की कांदा, लसूण किंवा दुसरे अन्य कोणतेही मांसाहार वगैरे तुम्ही सेवन करत असाल तर ते करायचे नाही आहे. ज्या स्त्रियांनी तामसिक पदार्थाचे सेवन केलेले आहे त्या स्त्रियांनी गुढी उभारायची नाही आहे. तर अशा या 3 स्त्रियांनी गुढी उभारायची नाही आहे. बाकी तुम्ही स्वइच्छेने, मनोभावे, आनंदाने, सकारात्मकतेने नवीन वर्षाचे स्वागत करणार असाल, प्रेमाने, मनोभावे, तर निश्चितच तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक वातावरण, कुटुंबाची प्रगती नक्कीच होईल. तर मनोभावे प्रत्येक स्त्रियांनीच हे सण साजरा करायचा आहे. घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांनी हा सण साजरा करायचा आहे. तर नक्की नियमाने आणि विधिवत व्यवस्थितपणे गुढीपाडवा साजरा करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.